मराठा आणि कुणबी एकच, ओबीसीतूनच आरक्षण हवंय, जरांगे आपल्या मागणीवरती ठाम आहेत। मराठा आणि कुणबी एकच आहेत, आपल्याला ओबीसीतूनच आरक्षण हवंय, जरांगे आपल्या मागणीवरती ठाम आहेत। मराठा समाजाला आरक्षण मिळणं अवघड नाही, कारण मराठा समाजाच्या नोंदी ओबीसी आरक्षणात सापडल्या, त्यामुळे मराठा समाज हा ओबीसी आरक्षणात जाणार, 100% जाणार। देव जरी आडवा आला तरीही मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही। मर्यादेचा विषय तर तुम्हाला मर्यादा जर वाढवायची असेल आरक्षणाची 50%ची, अगोदर मराठा समाज ओबीसी आरक्षणात घ्या, तुम्हाला काय वाढवायची तेवढी वाढवा। मनोज जरांगे यांचं वक्तव्य, जरांगे आपल्या मागणीवरती ठाम आहेत। मराठा आणि कुणबी एकच आहेत, ओबीसीतूनच आरक्षण हवंय अशी मागणी जरांगे यांच्याकडून वारंवार केली जाते। आपल्या मागणीवर जरांगे ठाम आहेत। आपल्यासोबत ओबीसी नेते देवरे सर फोन लाईन वरून जोडलेले आहेत। सर, जरांगे यांचं वक्तव्य आपल्या मागणीवरती ठाम आहेत, ओबीसीतूनच आरक्षण हवंय। हा, ते आता शासनाने ठरवलेलंच आहे जरांगेचे लाड पुरवण्याचं। तर आता जरांगे काही मागणी करतील आणि शासन जरांगेचे लाड पुरवणार, कारण शासन जे आहे ते जरांगेच्या जातीचं आहे आणि हे शासन आता जातीसाठी माती खायला तयार झालेलं आहे। त्यामुळे जरांगेचा कोणताही शब्द शिंदे सरकार खाली पडू देत नाही आहे। वास्तविक अशा प्रकारची मागणी करणं म्हणजे सुप्रीम कोर्टाचा अपमान करणं, संविधानाचा अपमान करणं आणि जे काही 10 आयोग नेमले गेलेत, ज्यांनी मराठा आरक्षण नाकारलेलं आहे मागासलेलं असल्यामुळे, त्या सगळ्या आयोगांचा, सन्माननीय आयोगांचा अपमान आहे, सुप्रीम कोर्टाचा अपमान आहे, संविधानाचा अपमान आहे। परंतु बिघडलेलं बाळ संविधान मान्य करत नाही, लोकशाही मान्य करत नाही आणि सुप्रीम कोर्टही मान्य करत नाही। अशा बिघडलेल्या बाळाला वटणीवर आणण्याच्या ऐवजी हे सरकार जबाबदार पालकाचं जबाबदारी न सांभाळता हे सरकार आता जातीसाठी माती खात आहे, मराठ्यांसाठी माती खात आहे। हे चुकीचं आहे, हे निषेधार्ह आहे। आम्ही सरकारला विनंती करतो की सरकार केवळ मराठा जातीचं नाही तर दलित, आदिवासी, ओबीसी, मायनॉरिटी या सगळ्या जाती धर्माचं सरकार आहे। तर त्यांनी ओबीसीचं आरक्षण नष्ट करण्यासाठी जरांगेची कोणतीही मागणी त्यांनी मान्य नाही करायला पाहिजे, असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि सरकारने ते मान्य केलं पाहिजे। परंतु सरकार मराठा जातीचं असल्यामुळे ते सरकार जातीसाठी माती खात आहे, ही गोष्ट निषेधार्ह आहे। श्रावणजी, अजून एक आपण जरांगे यांचं वक्तव्य पाहतोय की मराठा आणि कुणबी एकच आहे असं ते म्हणतायत। नाही, मराठा आणि कुणबी एक नाहीत, हे अनेक वेळा वेगवेगळ्या 10 आयोगांनी सिद्ध केलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने ते सिद्ध केलेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये जरांगे जर 10 आयोग, सन्माननीय आयोगांचं जर म्हणणं मान्य करत नसतील किंवा सुप्रीम कोर्टाचं म्हणणं मान्य करत नसेल तर शासनाने अशा बिघडलेल्या बाळाला वठणीवर आणलं पाहिजे। जबाबदार पालकाची भूमिका शासनाने घेतली पाहिजे आणि बिघडलेल्या बाळाला वठणीवर आणण्यासाठी वेगवेगळे मार्ग त्यांच्याजवळ असतात, ते उपाय त्यांनी शोधले पाहिजेत आणि बिघडलेल्या बाळाचे फाजील लाड सरकारने पुरवू नये अशी आमची। श्रावणजी, कशाच्या आधारे जरांगे हे वक्तव्य करतायत? काही आधार नाही, कुठलाही आधार नाही, संविधानिक आधार नाही, आयोगाचा आधार नाही, सुप्रीम कोर्टाचा आधार नाही। या सगळ्यांना डावलून, या सगळ्यांना धाब्यावर बसून जर लोकशाहीचा खून करत जर जरांगे काही मागणी करत असतील आणि शासन जर त्यांची दाढी धरत असेल, त्यांना विनवणी करत असेल, त्यांना वठणीवर आणण्याच्या ऐवजी त्यांच्या विनवण्या जर शासन करत असेल तर हे शासन जातीसाठी माती खात आहे, मराठ्यांसाठी माती खात आहे, असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे। श्रावणजी, एकूणच जरांगे यांच्या वक्तव्यावरून जनतेची कुठेतरी, मराठ्यांची कुठेतरी दिशाभूल केली जाते का? अगदी निश्चितपणे जे सुज्ञ मराठा समाजाचे जे सुज्ञ लोक आहेत, जे समजदार लोक आहेत, ज्यांना लोकशाही मान्य आहे, संविधान मान्य आहे, सुप्रीम कोर्ट ज्यांना मान्य आहे, असे मराठा समाजाचे लोक जरांगेला कधीही पाठीशी घालणार नाहीत। कारण त्यांना माहित आहे की जरांगे एकूण मराठा समाजाचीच दिशाभूल करतो आहे आणि चुकीच्या दिशेने मराठा समाजाची ओळख ही बिघडवण्याचं काम चालू आहे जरांगेकडून। कुसंस्कारित आणि शिवीगाळ करणं ही काही एकूण महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि मराठ्यांची पण संस्कृती नाही, परंतु
मराठा समाजाची वाईट ओळख करून देण्याचं काम जरांगे जर करत असेल तर मराठा समाजातले जे सुज्ञ विचारवंत जे लोक आहेत ते जरांगेला कधी पाठिंबा देणार नाहीत अशी आमची खात्री आहे. किती टक्के हे शक्य होऊ शकतं का की ओबीसीतूनच आरक्षण दिलं जाऊ शकतं का? नाही सर, बघा, एखाद्या माणसाला जर लोकशाही मान्य नाही, संविधान मान्य नाही, सुप्रीम कोर्ट मान्य नाही तर तो मग चोरी करतो, दरोडा टाकतो, लूट करतो, लुबाडतो. या मार्गाने त्यांनी आता हिंसाचार, रानटीपणा, जाळपोळ करून दहशत निर्माण करून कसं तरी ओबीसी मध्ये घुसायचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते ओबीसी प्रमाणपत्र मिळवत आहेत, कुणबी प्रमाणपत्र मिळवत आहेत. हे चुकीच्या मार्गाने, अवैध मार्गाने ही जी काही चोरी करण्याची त्यांची जी पद्धत आहे ही लोकशाहीवादी नाही, संविधानवादी नाही आणि सरकार अशा या चुकीच्या मागण्यांना पाठिंबा देत आहे आणि सरसकट सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन सरसकट सगळ्यांना ओबीसी करून ओबीसी मध्ये मागच्या दाराने चोर मार्गाने घुसखोरी मराठ्यांची करण्यासाठी शासन मदत करत आहे. हे शासन मराठ्यांचं असल्यामुळे ते जातीसाठी माती खात आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. धन्यवाद श्रावणजी तुम्ही दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेसाठी.